त्यानंतर या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी श्री दिनेशजी जोशी यांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय श्रीराम. या हिंदू संमेलनासाठी उपस्थित असलेले या व्यासपीठावरील प्रमुख पाहुणे श्री वैजनाथ महाराज गुट्टे, गहिनीनाथ गड संस्थान देवकरा, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रमुख वक्ते श्री सुजितजी देशपांडे, विभाग मंत्री विश्व हिंदू परिषद, आणि आपल्या या हिंदू संमेलनासाठीचे कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री बालाजी बोरुडे आणि उपस्थित सर्व हिंदू बंधू भगिनी, माता पिता सर्व या कार्यक्रमाने स्वागत आहे. हा हिंदू संमेलन, हे हिंदू संमेलन का, कशासाठी? ह्या हिंदू संमेलनाची सुरुवात जी झाली ती जवळपास 1 महिन्यापूर्वीपासून आपण ह्या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये आहे. हे जे कार्यक्रम आहे हे आपल्या नगरामध्ये अहिल्यादेवी नगरात, थोड्याच वेळापूर्वी आपल्याला सांगितलेलं, अहिल्यादेवी नगरातल्या ह्या भैरवनाथ वस्तीचा हा कार्यक्रम आहे. लातूर शहरामध्ये एकूण 7 नगर आहेत आणि त्या 7 नगरामध्ये एकूण 62 वस्ती आहे. आणि ह्या 62 वस्तीमध्ये हे हिंदू संमेलन होत आहे. हे हिंदू संमेलन कशासाठी? तर हिंदूचं संघटन हा त्याच्यामधला प्रमुख उद्देश आहे. ह्या हिंदू संघटन करण्यासाठी गेली 100 वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संस्था हे काम करत आहे. ह्या कार्यक्रमामध्ये करण्याच्या पूर्वी त्याची जी पार्श्वभूमी आहे ती थोडीशी विशद करतो. संघ शताब्दी वर्षामध्ये विविध कार्यक्रमामध्ये हे हिंदू संमेलन हा एक भाग त्याच्यामधला आहे. याच्यानंतर अजून 2-3 कार्यक्रम होणार आहेत. प्रत्येक वेळेस आपल्याला एकत्र आहे. हा हिंदू समाज जो आहे तो प्रासंगिक एकत्र येतो. सण वार ह्याच्यासाठी एकत्र येणारा हा समाज आहे. पण आज आपण बघत आहोत की आजच्या या कार्यक्रमाला आपण एवढे सगळेजण उपस्थित आहोत. हे आपण सण वार नसताना उपस्थित आहोत. ही जी आपली उपस्थिती आहे ही वरचेवर आपली वाढली पाहिजे. संघटन ह्या सगळ्या गोष्टीचा एक मूळ मंत्र आहे. कलियुगामध्ये परमेश्वर संघटन रूपी अवतार घेणार आहे असं म्हणलं जातं मित्रांनो. जोपर्यंत आपण संघटित होणार नाही तोपर्यंत आपल्याला काही मिळणार नाही. आपलं जे हे संमेलन आहे त्या संमेलनानंतर आपल्याला काही गोष्टी करायच्या आहेत त्या करता येतील. पण ह्या कार्यक्रमाचं जे मुख्य उद्देश आहे हे प्रमुख वक्ते आणि प्रमुख पाहुणे आपल्याला आशीर्वचनामधून सांगणारच आहेत मित्रांनो. पण ह्या कार्यक्रमाला आपण सगळे जर उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सगळ्याचा एकदा धन्यवाद देतो आणि हा मी माझं प्रास्ताविक थांबवतो.